येस कार्तिक, जो जे मानशील तो ते लाहो असे पसायदानात म्हणून ज्यांनी अवघ्या जगासाठी प्रार्थना केली ते संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्मोत्सव सोहळा. So now we bring before you a drama that captures some of the most inspiring moments from his divine journey. राधा राधा राधा, तू हे काय करतेस? त्याच्याकडनं भिक्षा करते बाबा. अगं, अपात्रांना भिक्षा देण्याने पाप लागतं, पाप लागतं, पाप. शांतम पापम, शांतम पाप. पाणी पाणी दादा, पाणी 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 दादा, पाणी. ज्ञानदेव, नाव ज्ञान, बुद्धीने अज्ञानी. अरे हे काय करत आहे? थोडंसं पाणी हवं होतं काका. अकलेच्या कांद्या, तुला माहिती नाही इथे फक्त आम्हीच पाणी भरू शकतो, तुझ्यासारखी संन्यासाची मुले नाहीत. या घाटाचं पाणी गोड आहे ना, म्हणून आलाय हा ज्ञानदेव. सोपांना खूप तहान लागली होती काका, पाण्याशिवाय तर तो मरून जाईल ना. मरतोय तर मरू दे. तू चल जा इथून. सारं पाणी अपवित्र करून टाकलंय. पाणी कधी अपवित्र होते काका? माझ्याशी वाद घालतोस? तुझी एवढी हिंमत? फोड रे तो घडा. पापाचा घडा फुटून गेलाय काका. शांतम पापम, शांतम पापम. पाणी पाणी दादा, पाणी 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 दादा, पाणी. तो रेडा बोले. ऐका रे, ऐका सर्वजण. अरे हे कालचं पोर आम्हाला तर तोंड शिकवतोय. एवढ्या खोल गप्पा मारतोय ना, तर करून दाखव. ए रेडावाल्या, थांब जरा. चला रे. ए रेडावाल्या, थांब. काय रे, काय नाव आहे याचं? ज्ञाना. ज्ञाना? हा ज्ञाना, हा ज्ञानदेव. दोघांचं नाव तर जुळलंय. पाहूया आत्मा जुळतोय काय ते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. Let's clap for this wonderful drama. What a wonderful performance and a nice concept. उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण खरंच किती भाग्यवान. गुरुदेव, आपल्या प्रेरणेने ज्ञानेश्वरीची रचना झाली. मी ही आपल्याला समर्पित करतो. विविध सिद्धींचे स्वामी, महायोगी, महातपस्वी, आपल्या कृपेने अनेक दुःखितांचे कष्ट निवारण होतात. कसले कष्ट आहेत? मानसिक कष्ट आहेत प्रभू. कष्टाची स्पष्ट व्याख्या करवत सांग. प्रभू, माझ्या जिज्ञेसेचे समाधान करा. एका बाजूला 1400 वर्षांचे महातपस्वी चांगदेव आपण आणि दुसऱ्या बाजूला एक लहानसा बालक. दोघात श्रेष्ठ कोण आहे प्रभू? बालक? कोण बालक? ज्ञानदेव. कोण हा ज्ञानदेव?
एका संन्यासाचं पोर आज त्याची कृती ज्ञानेश्वरी हवेतील सुगंधाप्रमाणे घराघरात पोहोचत आहे. जेव्हापासून त्याने त्या रेड्याकडून महामंत्र बदलविला मेलेल्या सच्चिदानंदाला आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले आहे. लोक तेव्हापासून त्याला ईश्वर मानू लागले आहेत. दुरून साधू महात्मे त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत. प्रभू त्याला पत्र लिहून त्याला इथे बोलवू. चांगदेव एक महान शिवभक्त आहे. शिवकृपेने त्यांना नाना प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. श्रुती, न्याय, त्याग, ज्योतिष, विज्ञान रस, नाडीज्ञान, धनुर्विद्या तथा गायन कलेतही ते निपुण आहे. एवढे गुणसंपन्न, त्याहूनही अधिक सोपान परकाय प्रवेश, मनकवडेपणा. आपल्या सिद्ध आश्रमात ते बहिऱ्यांना ऐकण्याची, आंधळ्यांना ज्योती तर कुष्ठरोगांना मुक्त करतात. चांगदेव 14 विद्यांमध्ये 14 कलांमध्ये अहंकार अहंकार अहंकार. ज्याचे नाव अज्ञानदेव ठेवायला पाहिजे होतं त्याचे नाव ज्ञानदेव ठेवलंय. बुरा चांगदेव महाराज के, चांगदेव महाराज के, चांगदेव महाराज के. माऊली माऊली माऊली, चांगदेव महाराज आपल्याला भेटायला येत आहे. दादा, चांगदेव आपल्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने मोठे आहेत. आपणच त्यांना भेटायला जाऊ. माते, तुझ्या गडेवर घेऊन चल आम्हाला. चल माते, चल. वर्ष अंधारात भटकत होतो. नाही महाराज, अंधारात नाही, अहंकारात भटकत होता. आपण अहंकार आपल्या नेत्रातून पश्चातापाच्या रूपात वाहून गेला. मला आपल्या पावन चरणांपाशी शरण द्या प्रभू. माझा उद्धार करा प्रभू, माझा उद्धार करा. प्रभू, या आश्रमात मी 1400 वर्ष धर्मावर अहंकारपूर्वक शासन करीत राहिलो. त्या धरतीला आपल्या चरणांनी पावन करा. चला प्रभू, चला. मी कुठेही नाही जाणार योगीराज. माझ्या महायात्रेची वेळ झाली आहे. प्रभू, महायात्रेची आपलं म्हणणं काय आहे? मी समाधी घेऊ इच्छितो. असा कठोर निर्णय नका घेऊ प्रभू. आम्हाला आपल्या सेवेपासून वंचित नका करू. सेवेला सीमांमध्ये नका बांधू योगीराज. निष्काम भावनेनेच जनतेची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे. तुझं कार्य समाप्त नाही झालंय ज्ञानदेव. कार्य कधी समाप्त होत नाही गुरुदेव. केवळ आयुष्य वेळोवेळी समाप्त होतं. पिवळी पानं झडून जातात, त्यांच्या स्थानी नवी पाने येतात. अशा प्रकारे क्रम बदलतो. कार्य आपल्या गतीने चालूच राहते गुरुदेव. मला मोहबंधनातून मुक्त करा गुरुदेव. मला परमानंद प्राप्त करू द्या. माझा आशीर्वाद आणि सदिच्छा सदैव तुझ्या सोबत आहे. तुम्हाला आता खूप कार्य करायचे आहे. ज्ञानेश्वरीच्या राहिलेल्या छंदांना संकलित करून जिज्ञासू लोकांना समर्पित करायचं. जशी आज्ञा प्रभू. झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव, नामहरी आता लोपला दिनकर. पाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, पाप ज्ञानेश्वर. निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. ही 4 नावे म्हणजे मानवी मनाच्या 4 अवस्था.
आणि म्हणतात ना, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितले जाते ते दान, आणि ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वासाठी मागितले ते पसायदान. It was really wonderful performance, students. Through this drama,